गुरुजींच्याकडे जाण्याचा योग म्हणजे सुरुवातीपासून आमच्या घरात संगीत होतंच. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ते बीज संगीताचा माझ्या घरातनंच पेरला गेला असं आपण म्हणू शकतो. पण नंतर पुढे माझ्या वडिलांना आणि आईला असं जाणवलं की माझा कल अ, काही कारणास्तव सतारीच्या बाजूला जास्ती आहे. किंबहुना आमच्या घरात कोणीच सतार कधी वाजवलेली नव्हती पूर्वी. पण कसं काय माहीत नाही. कदाचित त्या वाद्याची इच्छा असेल की माझ्याकडनं काहीतरी व्हावं म्हणूनही असेल असं आपण म्हणू शकतो. पण कल एकंदरीत माझा सतारीकडे पाहून मला गुरुजींच्याकडे शिकवावं म्हणजे गुरुजींनी शिकवावं अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि त्यांचा संपर्क होण्याच्या पाठीमागे काही लोकांची योगदानं असतात. तसं आपल्या पुण्यातले माननीय गायक पंडित श्रीकांत देशपांडे आणि उस्ताद फैयाज हुसेन खाँ साहेब यांचं खूप मोठा मला योगदान त्यांचं आहे माझ्या गुरुजींच्याकडे जाण्यापाठीमागे. तर त्यांनी गुरुजींना सांगितलं होतं की एक असा मुलगा आम्ही पाठवतोय, तर तुम्ही बघा आणि जर का तुम्हाला आवडलं तर जरूर त्याला शिकवा. अशा दृष्टिकोनातून सगळं झाल्यामुळे गुरुजींशी माझा संपर्क आला. गुरुजींच्याकडे गेल्यानंतर मला एक वाक्य खूप म्हणजे त्यांची ती आठवण अजूनही स्मरणात आहे की ज्यावेळेला मी पहिल्यांदा गेलो त्यांच्याकडे, तर त्यांनी मला हाच प्रश्न विचारला की मेरे पास कैसे आए. मैं तो गुरुकुल पद्धति से सिखाता हूँ, क्लास तो लेता नहीं हूँ, और तुम्हारी उम्र देखते हुए ऐसे मतलब ये बात समझ में नहीं आती कि तुम मेरे पास कैसे आए. तो मतलब वो तो पता नहीं गुरुजी, लेकिन जब भी मैं सितार सुनता हूँ या जो भी सुनता हूँ आपके घराने का ही मुझे पसंद आता है, तो इसीलिए मैं आपके पास आया हूँ. त्याच्यावरती त्यांचं एक वाक्य मला खूप छान म्हणजे अजूनही स्मरणात आहे आणि फार ते महत्त्वाचं वाटतं कि बेटा तुम ये याद रखना कि तुमको अल्लाह ने मेरे पास भेजा है. शायद ये कोई कुदरत की ही ऐसी कोई ये होगी, रचना होगी कि उस वजह से तुम मेरे पास आए हो. और ये बात हमेशा याद रखना, जब भी ऐसा लगे कि कुछ हो नहीं रहा है या म्यूज़िक में कुछ करना मुश्किल हो रहा है, क्योंकि ये रास्ता आसान नहीं है, तो ये बात हमेशा याद रखना कि तुम किस वजह से मेरे पास आए. तर हे मला वाटतं खूप मोठं सुरुवातीलाच त्यांनी एक इतका मोठा धडा दिला की काही झालं तरी संगीताच्या वाटेवर चालू पडल्यानंतर अडथळे अडचणी या सगळ्या गोष्टी येतातच. आणि माझ्या दृष्टीने मी त्या अडचणी नाही मानत, ती एक अपॉर्च्युनिटी असते. प्रत्येक वेळेला तुमच्यासमोर एखादा अडसर येणं ही तुमची पुढे जाण्याच्यासाठीची वाटचालच असते असं मला वाटतं. पण त्याच्यात मला हे वाक्य खूप पाठीशी कायम राहिलं आणि स्मरणात राहिलं की आपण का गेलो होतो त्यांच्याकडे, कुठल्या कारणास्तव गेलो होतो. तर हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे पहिल्या भेटीतच एखादा माणूस असं म्हणणं. आणि दुसरं मला त्यांनी हे सांगितलं होतं की मी पूर्ण गुरुकुल पद्धतीने शिकवतो, त्यामुळे हे डेडिकेटेडलीच करायला लागेल, तरच माझ्याकडे येईल, नाहीतर आत्ताच आपण इथे विषय संपवूया. कारण त्यांच्याकडे एकतर कसं की गुरुकुल पद्धती तर होतीच, पण गुरुजी इतके बिझी असायचे की त्यांना असं म्हणजे प्रोग्रॅम्स आणि हे सांभाळून की जे डेडिकेटेडली करणार नाही आहेत त्यांना शिकवायला त्यांच्याकडे फार वेळ नसायचा. आणि ते बरोबरही होतं, कारण इतका मोठा माणूस जर का असं कोणालाही शिकवायला लागला तर ते बरोबर नाही. तर त्या दृष्टीने त्यांनी मला ते सांगितलं होतं. आणि माझ्या घरच्यांचा पण पाठिंबा होता या सगळ्याला की मी संगीत हेच करिअर म्हणून घ्यावं. आणि त्या दृष्टीने मला त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणून आज जे काय आहे थोडंफार ते त्यांच्या दोघांच्या म्हणजे गुरुजींच्या आणि घरच्यांच्या आशीर्वादामुळे शक्य आहे. गुरुजींची जी शैली आहे ती बेसिकली खूप ख्यातनाम संगीतातलं घराणं, इटावा घराणं ह्याच्याशी संबंधित आहे. आणि आमचे गुरुजी हे इटावा घराण्याची डायरेक्ट 7वी पिढी आहे. आणि 7 जनरेशन्सपासून ह्या घराण्यात फक्त सतार आणि सतार ह्याच विषयावरती काम होत आलेलं आहे. तर त्यामुळे हे खूप मोठी परंपरा आहे गुरुजींच्या पाठीमागे. पण त्याच्यात सुद्धा मी एक सांगेन की प्रत्येक जनरेशननी आमच्या घराण्यातलं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर तसं गुरुजींचं कॉन्ट्रीब्युशन सांगायचं झालं तर एक तर त्यांनी सतारीच्या टोनवरती खूप विचार केला की
सर्वार्थाने ती सतार कशी छान ऐकायला येईल, किंवा मायक्रोफोन्सचा आता जमाना आहे आजकाल. तर ज्या वेळेला आपण एखादं परफॉर्मन्स देत असतो तर त्यावेळेला माईकमधनं त्या वाद्याचा आवाज कसा रिप्रोड्यूस होईल आणि तो लोकांपर्यंत कसा चांगल्यात चांगला पोचू शकेल, हे गुरुजींचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ह्याच्यावर इन्फ्लुएन्सेस आपण म्हणू तर लोकांना असं वाटतं की फक्त शास्त्रीय संगीतकार जे असतात ते फक्त शास्त्रीय संगीतच फॉलो करतात, इतर कुठल्या संगीतांना दुय्यम स्थान देतात, किंवा पिक्चरची गाणी जी असतात त्याला खूप दुय्यम स्थान देतात. तर तसं नाही आहे. गुरुजींचं जे वादन आहे किंवा जी एक सतारीचा टोन त्यांनी डेव्हलप केला, तर त्याच्यावर खूप मोठा इन्फ्लुअन्स हा मोहम्मद रफी साहेबांचा आहे. की जसं मोहम्मद रफी साहेबांचा आवाज त्यांना जर का गायला सांगितलं तर ते खालच्या पट्टीत सुद्धा तितकाच छान आवाज लागायचा आणि तार सप्तकात सुद्धा तितकाच चांगला आवाज असायचा. आणि सगळीकडे बॅलन्स्ड, म्हणजे तार सप्तकात गेल्यानंतर आवाज चिरकत नाही आहे, किंवा मंद्र सप्तकात गात असताना कुठेही आवाजात अशी खर येते किंवा आवाजच येत नाही, आवाजच फुटत नाही, असं नव्हतं. तर तो खूप मोठा इन्फ्लुअन्स गुरुजींनी म्हणजे त्यांच्या सतारीचा टोन डेव्हलप करताना केला, की वाद्य कुठल्याही सप्तकात वाजलं तरी ते तसंच वाजायला पाहिजे. जितकं मंद्र सप्तकात त्याचा आवाज आहे तितकीच टोनल क्वालिटी वरती राहिली पाहिजे. हे एक ठळक वैशिष्ट्य आहे. दुसरं ठळक वैशिष्ट्य म्हणजे तालक्रिया, ज्याचा आमच्या घराण्यात पूर्वी कोणीच विचार केलेला नव्हता. ती तालक्रिया गुरुजींनी खूप म्हणजे उच्च स्थानावर नेऊन ठेवली. आणि ह्याच्यात मेनली एक गुरुजींचं सांगावं असं वाटेल की घराण्याच्या शिस्तीत राहिले, पण नुसतं तो पगडा ठेवून काम नाही केलं. म्हणजे पूर्वी असं होतं असायचं की एखाद्या घराण्याचा आर्टिस्ट त्याच घराण्याला फॉलो करतो, पण दुसऱ्या घराण्यांचं काही घेत नाही, किंवा घेतलं तरी सुद्धा ते सांगत नाही. तर तसं गुरुजींनी केलेलं नाही कुठे. गुरुजींच्या वादनावरती अनेक मोठमोठ्या कलाकारांचे इन्फ्लुएन्सेस आहेत. म्हणजे त्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर उस्ताद आमिर खान साहेब. म्हणजे आमिर खान साहेबांचं गाणं हे गवयांसाठी गाणं सुद्धा अवघड आहे, पण जर का आमिर खान साहेब काय गायचे हे जर का वादनातनं ऐकायचं असेल तर मी म्हणेन की गुरुजींच्या वादनात ते दिसतं. म्हणजे असं काही वेळेला भास होतो की डोळे बंद करून आपण बसलोय आणि त्यांचं ऐकतो तर जणू काय आमिर खान साहेबच गातात, फक्त सतारीच्या थ्रू गातात. असा एक इन्फ्लुअन्स त्यांच्यावरती आहे. बडे गुलाम अली खान साहेबांचा इन्फ्लुअन्स आहे. तालक्रिया जी मी म्हणली त्याच्यावर खूप मोठा इन्फ्लुअन्स त्यांच्यावर रविशंकरजींचा आहे. रविशंकरजी म्हणजे विलायत खान साहेबांचे कंटेम्पररी होते आणि वेगळं घराणं आहे, पण तरीसुद्धा त्यांच्याकडनं काय चांगलं घेता येईल तर ताल पक्ष हा गुरुजींनी त्यांच्याकडनं घेतला. आणि आता पुढे जाऊन मी असं म्हणेन की गुरुजींचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर आज एक उस्ताद शाहिद परवेज शैली विकसित झालेली. म्हणजे आता ज्या वेळेला आम्ही लोक बाहेर वाजवतो तर त्यावेळेला फार कमी वेळेला सांगायला लागतं की हे शाहिद परवेजांकडे शिकलेले आहेत. आमचं वादन ऐकून सुद्धा जाणवतं की हां हे शाहिद बँडचे स्टुडंट असतील किंवा डिसायपल आहेत. तर ही एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की एखाद्या घराण्यात राहून पण एक स्वतःची शैली निर्माण करणं. आणि मी असं म्हणेन की गुरुजींनी काय केली शैली, तर गुरुजींनी उस्ताद विलायत खान आणि पंडित रविशंकर यांना एक केलं त्यांच्या वादन शैलीत. विलायत खान साहेबांचं गायकी अंग तर आहेच जे परंपरेने चालत आलेलं आहे, आणि इटावा घराण्याच्या खासियती पण गुरुजींच्या वादनात दिसतातच. म्हणजे कोणी असं नाही म्हणू शकत की हे इटावा घराण्याला फॉलो नाही करत. तर त्या तर शैली आहेतच, पण त्याच्यात पुढे जाऊन काय केलं तर रविशंकरजींचा तालपक्ष पण आला आणि दोघांनाही एकत्र करून जी काही शैली झाली आहे ती आता आपण उस्ताद शाहिद परवेज शैली म्हणू शकतो, की जी 7व्या जनरेशनची एक काहीतरी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि दुसरं असं की ते नुसतं त्यांच्यापुरतं नाही ठेवलं, तर ते आमच्यासारख्या सगळ्या शिष्यांना वाटलं पण मुक्त हस्ताने. कारण असं पाहायला गेलं तर आमच्या घराण्यात खूप कमी शिकवल्या गेलं. म्हणजे बुजुर्गांनी तर फार कमी शिकवलं, नाहीच शिकवलं असं म्हणू शकतो. म्हणजे त्या लायनेजमध्ये जेवढं काही आलं पुढच्या पिढीमध्ये तेवढंच, पण गुरुजींनी तसं न ठेवता त्यांच्या मुलांना जसं शिकवलं तसंच आमच्यासारखे जे बाहेरनं गेलेले शिष्य होते त्यांना सुद्धा फार मुक्त हस्ताने आणि फार प्रेमाने शिकवलं. आणि नुसतंच संगीत नाही तर तुम्ही वागाल कसे, बोलाल कसे. अगदी मी तर म्हणेन
खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून सुद्धा सगळं शिकवलं, की तुम्ही कसं खाल, कसं चवीने खाल, जे चवीने खाल तेच म्युझिकसुद्धा चवीने ऐका. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा गुरुजींनी आमच्यावरती खूप संस्कार केले. आणि मी असं म्हणेन की आम्ही शिकण्यापेक्षा सुद्धा गुरुजींचा सहवास केला. सहवासाने खूप गोष्टी शिकल्या जातात. म्हणजे असं तुम्ही म्हणाल की गुरुजींसमोर किती वेळ वाजवलं, तर मी अजिबात अतिशयोक्ती नाही आहे. मी गुरुजींसमोर मला वाटत नाही की 20 तास सुद्धा सलग वाजवलं असेल. इतकं 20-22 वर्ष जे काही मी शिकतोय त्यांच्याकडे. पण त्यांचं ऐकणं, सतत त्यांच्याबरोबर असणं, नंतर ते आता जसं आज आपला इंटरव्ह्यू चाललाय तसा एखादा त्यांचा कोणी इंटरव्ह्यू घेत असेल तर तो इंटरव्ह्यू सुद्धा ऐकायला बसवायचे, की कसं बोलायचं, काय करायचं, हे संस्कार. आणि हे संस्कार मारून मुटकून नाही, तर नॅचरल पद्धतीने ते होत गेले. आणि हे खूप मला वाटतं मोठं योगदान आहे त्यांचं, की असे शिष्य घडवणं किंवा ती परंपरा पुढे नेणं ही सांगीतिकदृष्ट्या खूप मोठं योगदान आहे. आणि नुसतं ते नाही, तर खूप वेळेला असं होतं की एखादा चांगला टीचर असतो, पण तो ॲज अ परफॉर्मर फार छान नसतो. त्यामुळे होतं असं की त्याच्याकडे शिकणाऱ्या जे काही स्टुडंट्स असतात, शिष्य असतात, त्यांना विद्या तर मिळते, पण ज्या वेळेला ती रिप्रोड्यूस करण्याची वेळ येते त्यावेळेला आयडलाइज दुसऱ्या कोणाला तरी करायला लागतं. आमच्या बाबतीत तसं झालंच नाही. आमच्या बाबतीत गुरुजी हे गुरु म्हणून तर सर्वश्रेष्ठ होतेच, पण ॲट द सेम टाईम ही वॉज ऑल्सो वेल नोन अँड वेल एस्टॅब्लिश्ड परफॉर्मर, की ज्यांचं वादन ऐकायला म्हणजे काही हजारांच्या संख्येत लोक असतात. आणि मला असं म्हणजे त्या वैशिष्ट्यावरती एक किस्सा पण आठवतो, की कसे मगासच्या प्रश्नाशीच की कसे योग असतात. मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला सतारीचा असा लाईव्ह प्रोग्राम गुरुजींचाच ऐकला होता. वास्तविक मी त्यावेळेला त्यांच्याकडे शिकतही नव्हतो किंवा पुढे जाऊन मी ह्यांचं शिष्यत्व पत्करीन हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण तो परफॉर्मन्स मला अजूनही आठवतो. आपल्या गरवारे कॉलेजच्या ग्राउंडवरती झालेला परफॉर्मन्स होता. वे बॅक इन 97-98 म्हणजे तेव्हा मी हार्डली 9-10 वर्षाचा होतो. आणि गुरुजी आणि उस्ताद झाकीर हुसेन असा तो प्रोग्राम होता. तर तिथे मला अजूनही आठवतं की 7-8 हजार पब्लिक होतो. तर त्यातलं 3-3.5 हजार पब्लिक हे उस्ताद शाहीद परवेजांना ऐकायला आलं होतं आणि 3-3.5 हजार पब्लिक हे उस्ताद झाकीर हुसेनांना ऐकायला आलं होतं. आणि तो प्रोग्राम अजूनही जसाचा तसा माझ्या स्मरणात आहे. वास्तविक पाहता तर खूप वर्ष झाली, त्याला 22-23 वर्ष झाली. पण ह्या ठळक बाबी आहेत की परफॉर्मर म्हणून सुद्धा काय परफॉर्मन्स झाला पाहिजे किंवा कसं तुम्ही वाजवाल ह्याच्यासाठी आम्हाला वेगळ्या कोणाला आयडियलाइज करण्याची जरूरतच पडली नाही. जे काय आम्हाला शिकवलं जात होतं त्याचा निकास म्युझिकच्या भाषेत जे आपण म्हणतो की कसं काढायचं आहे, कसं ते रिप्रोड्यूस करायचं आहे, हे गुरुजींनीच आम्हाला शिकवलं. मी जसं मगाशी म्हटलं की पहिलं काम त्यांनी काय केलं तर टोन सतारीचा. आता हे नुसतं छेडल्यानंतरच एक माणसाला सतार ऐकावीशी वाटायला लागते. हा टोन पूर्वी नव्हता, कारण त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स चालले होते. आता गुरुजींच्यापर्यंत आल्यानंतर एक एक्सपेरिमेंट संपलेलं होतं की विराटकर साहेबांची एक शैली तयार झालेली होती की गायकी अंग कसं ह्याच्यात रिप्रोड्यूस होईल. तर त्यालाच पुढे जाऊन गुरुजींनी काय केलं तर सतारीचा टोन म्हणजे हे छेडतानाच असं एक त्याच्यातनं काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे. किंवा जसं ह्या तारा वाजतात तर ह्याच्या पाठीमागे विचार काय की बेल्स, टेम्पलमधल्या बेल्स जर का आपण वाजवल्या तर त्या कशा वाजतात, किंवा चर्चची एखादी आपल्याला बेल ऐकायला येते तर तो बेलचा जो आवाज आहे तो ह्या छेडण्यात आला पाहिजे की त्याच्याने माणसाला अट्रॅक्ट होईल. आणि मग पुढे म्युझिकमधनं तर नॅचरली होणारच आहे. पण टू स्टार्ट विथ पहिलं काय ऐकायला जाईल तर सतारीचा आवाज. म्हणजे त्याला ते आम्हाला एक उदाहरण द्यायचे की जेवणात सगळ्यात पहिल्यांदा काय येतो, जेवण तुमच्या समोर आल्यानंतर तर खावंसं वाटेल, पण सगळ्यात पहिले त्याचा सुगंध येतो. घरात समजा एखादा पक्वान्न बनत असेल, साखरभात बनत असेल, तर त्या साखरभाताचा वास आला पाहिजे. त्या सुगंधाने माणूस अट्रॅक्ट होईल. समोर आल्यानंतर तर त्याला खावंसं वाटणारच आहे, त्यात काही विशेष नाहीच आहे. आणि सगळ्यात शेवटी चव येते. तसं म्युझिकमध्ये सगळ्यात पहिले काय येईल तर सतार छेडल्यानंतर त्या सतारीचा टोन, की जसा सुगंध येतो तसं अरे आपण ऐकावं हे वाटलं पाहिजे. आणि नंतर म्युझिकमध्ये तो माणूस आल्यानंतर ते होणारच आहे. तर त्यांची ही खासियत.
आता त्यांची थोडीशी शैली दाखवायची म्हणजे गायकी अंग आहे, पण गायकी अंगाचा खूप लोकांनी चुकीचा अर्थ घेतला की गाणं सतारीवर वाजणं म्हणजे गायकी अंग. तर तसं नाहीये. गायकी अंगाचा जो काही त्यांनी आम्हाला अर्थ समजून सांगितला गुरुजींनी, तर अर्थात हे त्यांच्या खूप झालेल्या विचारानंतरचं त्यांचं हे स्टेटमेंट आहे आणि ते मला योग्य वाटतं. गायकी अंग म्हणजे काय, तर जसं गळ्यातनं एखादी गोष्ट प्रोड्यूस होईल तशीच इन्स्ट्रुमेंटमधनं रिप्रोड्यूस होणं, म्हणजे तो आसर मिळणं. गाण्याला कॉपी करणं म्हणजे गायकी अंग नव्हे. तर ह्या विचारांनी जी शैली निर्माण झाली ती उस्ताद शाहिद परवेशी. तर त्याचं एक छोटंसं उदाहरण दाखवतो. पहिले एक आलापातनं दाखवतो आणि मग त्यांनी ताल पक्ष कसा पाहिला तेही थोडंसं दाखवतो. हे गायकी अंग आहे की असं वाटतं की सतारीतनंच काहीतरी माणूस सांगायचा किंवा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते कसं तर गळ्याच्या जागी आम्ही फक्त सतारीतनं गातोय. जे मला गळ्यातनं गायचंय तेच मी सतारीतनं रिप्रोड्यूस करतो. आणि तो आसर म्हणजे मी गाणं कॉपी नाही करत. गायलं तर मी असं नाही गाणार. हे वाद्याच्या अनुषंगाने की वाद्यात जे काही आपल्याला लिमिटेशन्स येतात किंवा वाद्यात काही गोष्टी रिप्रोड्यूस जशाच्या तसं करणं शक्य पण नसतं आणि ते करूही नाही. तर ही त्यांची शैली आहे. आणि आता मी जसं मगाशी म्हटलं की रविशंकरजींचं आणि विलायतखाँ साहेबांचं त्यांनी एकत्रीकरण केलं. तर ते कसं की विलायतखाँ साहेबांचं हे गायकी अंग झालं जे परंपरेनुसार आलेलं आहे, इटावा घराण्याची खासियत आहे, आणि त्याच्यात ताल पक्ष कसा ॲड झाला तर त्याचं एक छोटं उदाहरण तबल्याबरोबर दाखवतो तुम्हाला.